मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। इलेक्ट्रिक गाडी झोपताना चार्जिंगला लावली, पहाटे मोठा आवाज झाला आणि 8 जणांसोबत जे घडलं ते भयानक होतं। त्या भीषण आगीचं कारण काय जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पहाटे 4 वाजता ही घटना घडली। चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीचा स्फोट झाला आणि काही क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबातील 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला। यात 65 वर्षीय मनोज पुगलिया, त्यांची सून सिमरन आणि 12 वर्षीच्या मुलीसह 2 मुलं, 3 स्त्रियांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराबाहेर चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सोबतच या घरात साठा केलेल्या 10 ते 12 सिलेंडरचाही स्फोट झालाय, ज्यामुळे मात्र आगीनं रौद्र रूप धारण केलं। धक्कादायक बाब म्हणजे घरातली इलेक्ट्रॉनिक लॉक सिस्टीम ही पॉवर ट्रिपमुळे जाम झाली आणि त्यामुळे कुटुंबियांना घराच्या बाहेर सुद्धा पडता आलं नाही। या आग लागलेल्या घराच्या दरवाजांना इलेक्ट्रॉनिक लॉक होतं। या आगीमुळे विद्युत पुरवठा बंद झाला आणि त्यानंतर दरवाजाचं लॉक उघडून घरात प्रवेश करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान, पोलिसांनाही नंतर अनेक अडचणी आल्या। हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी असून इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षित वापराबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतो। आगीतून घरातील अन्य 3 सदस्य 3 जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले। या आगीची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक समिती नेमली आहे। ईव्ही चार्जिंगसाठी मार्गदर्शक तत्व तयार करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत। आजकाल खरं तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणाच्या चिंतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। अनेक जण हे पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून ईव्हीचा स्वीकार करतात। भारतात दुचाकींपासून ते 4 चाकींपर्यंत अनेक इलेक्ट्रिक मॉडेल्स हे बाजारात येत आहेत, पण नवीन तंत्रज्ञान वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। इंदूरमधल्या घटनेसारखे अपघात टाळायचे असतील तर इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना कोणती काळजी घ्यायची, कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण पाहूयात। सगळ्यात आधी काय तर ओव्हरलोडेड सॉकेट टाळा। इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना एका बोर्डवर अनेक चार्जर लावून सॉकेट ओव्हरलोड करू नका। चार्जिंगसाठी नेहमी स्वतंत्र आणि मजबूत सॉकेटचाच वापर करा। कंपनी प्रमाणित चार्जर आणि केबल वापरा। स्वस्त किंवा निकृष्ट दर्जाच्या चार्जिंग केबल्स आणि चार्जर वापरणं टाळा। नेहमी वाहन उत्पादकानं दिलेला किंवा प्रमाणित म्हणजे BIS सर्टिफाईड चार्जर आणि केबल वापरा। केबल, लोकल केबल ही गरम होऊन आग लागू शकते। चार्जिंगवर लक्ष ठेवा, रात्रभर सोडू नका। अनेक लोक हे गाडी चार्जिंगला लावून विसरून जातात किंवा रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपतात। असं करणं अत्यंत धोकादायक आहे। चार्जिंग सुरू असताना त्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कोरडी आणि हवेशीर जागा ही चार्ज करण्यासाठी निवडा। इलेक्ट्रिक वाहन हे नेहमी कोरड्या आणि हवेशीर ठिकाणीच चार्ज करा। ओलसर जागेत किंवा थेट उन्हात चार्जिंग करणं प्रकर्षानं टाळा, कारण यामुळे शॉर्ट सर्किट किंवा बॅटरी गरम होण्याचा धोका असतो। पुढे काय तर बॅटरी पूर्ण चार्ज होऊ देऊ नका किंवा पूर्ण डिस्चार्ज होऊ देऊ नका। लिथियम आयन बॅटरीसाठी 20-80 हा नियम पाळा, म्हणजेच 20% कमी ही बॅटरी होऊ देऊ नका आणि 80% जास्त चार्ज करू नका, कारण 100% चार्ज केल्यानं बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होतो आणि ती गरम होण्याची शक्यता सुद्धा वाढते। ड्रायव्हिंग नंतर बॅटरी थंड होऊ द्या। वाहन चालवल्यानंतर बॅटरी गरम झालेली असते, लगेच चार्जिंगला लावण्याऐवजी किमान 30 मिनिटं बॅटरी थंड होऊ द्या आणि यामुळे थर्मल समस्या टाळता येतात। तुमचं चार्जर असेल, केबल असेल याची नियमित तपासणी करा। त्यात काही झीज झाली असेल किंवा नुकसान झालेलं दिसेल तर ती ताबडतोब बदला। घरगुती चार्जिंग स्टेशन स्थापित करताना योग्य अर्थिंग, सर्किट ब्रेकर्स आणि RCDS सह परवानाधारक इलेक्ट्रिशियनकडूनच काम करून घ्या।
या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी सुद्धा शोक व्यक्त केलाय. मृतांच्या वारसदारांना 2 लाख आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशचे गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तिथे झालेल्या अग्नितांडवाबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही शोक व्यक्त केलाय. इलेक्ट्रिक वाहनं आपल्या भविष्याचा भाग आहेत, पण त्यांची सुरक्षितता ही आपल्या हातात आहे. इंदूरमधल्या या भीषण घटनेतून धडा घेऊन आपण सगळ्यांनीच इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच सावध राहा आणि काळजी घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला, या घटनेबद्दल तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.